आणि असं स्वप्न पडलं सुंदर सांगितलेलं आहे त्याने, सुरुवात फार सुंदर सांगितलेलं आहे, पण त्या मी अगदी शॉर्टकट सांगणार आहे, त्या स्वप्नाची शेवट सांगणार आहे. असं म्हणतात की त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्यांना पांढऱ्या रंगाचा हत्ती, शुभ्र रंगाचा हत्ती त्यांच्या स्वप्नामध्ये आला. पण तो आला तर आला, असं म्हणतात की त्या पांढऱ्या रंगाच्या हत्तीच्या पांढऱ्या रंगाच्या सोंडामध्ये पांढऱ्या कमळाच्या फुलांचा हार तो घेऊन महामायेच्या स्वप्नामध्ये आला. असं म्हणतात की त्यांनी त्याच्या उदरामध्ये प्रवेश केला. आणि आपण त्याची स्टोरी जर ऐकली सुरुवातीपासून तर फार सुंदर सांगितलेलं आहे. असं सांगितलं जातं की सुमेध बोधिसत्व होता, त्याने अनुमती घेतली आणि हा उंच असल्यामुळे अशा प्रकारे तो महामायेच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांची अनुभव होऊन त्यांनी प्रवेश केला. अशा प्रकारे एक गोष्ट ह्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घडली असं सांगितलं जाते. एक गोष्ट, 2-3 गोष्टी करणार आहोत. दुसरी गोष्ट काय घडली? दुसरी गोष्ट घडली की आता हा सिद्धार्थ काय झाला? गौतम झाला, बुद्ध झाला. आणि त्याच्या काही सिद्धार्थ गौतम जो आहे यांनी गृहत्याग केला. असं म्हणतो आपण, म्हणजे काय काय घडलं असं पाहिलं आपण, पाहणार आहोत फक्त. आणि ह्या दिवशी काय काय घडलं, आणि ह्याच दिवशी सिद्धार्थाचा जो गृहत्याग आहे तो पण खरं म्हणजे ह्याच दिवशी झाला असं म्हणतात. त्याला पाली भाषेमध्ये महाबिनिष्क्रमण असं म्हणतो आपण. हा महाबिनिष्क्रमण जो आहे हा पण आषाढ पौर्णिमेला घडलेली ही घटना आहे. म्हणजे काय झालं, सिद्धार्थ गौतमाने काय केलं? गृहत्याग केलाय. तर गृहत्यागाचे कारण पण अभ्यासक्रमामध्ये वेगळे सांगितले जातात. पण बाबासाहेबांच्या मते ते इलॉजिकल आहेत, बाबासाहेब म्हणतात ते तर्कहीन आहेत असं बाबासाहेबांना वाटते. आणि बाबासाहेबांच्या मते मात्र सिद्धार्थ गौतम यांच्या गृहत्यागाची कारणे वेगळी आहेत. म्हणून थोडंसं सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. की अभ्यासक्रमामध्ये काय सांगितलं गेलं आहे, अभ्यासक्रम आपण जेव्हा पाहतो म्हणजे आता ऐकायचं नाही ते जेव्हा आम्ही शिकलो तेव्हा सिद्धार्थाने का बरं गृहत्याग केला, तर आपण असं सांगतो की त्यांनी काही दृश्य पाहिले. कोणती ती दृश्य? म्हातारा माणूस, रोगी माणूस आणि प्रेत पाहिजे. येस, अशा गोष्टी काही पाहिलं, हे दृश्य काही पाहिलं आणि मग सिद्धार्थाने काय केलं? गृहत्याग केला असं अभ्यासक्रमामध्ये सांगितलं. सिद्धार्थाने जेव्हा गृहत्याग केला तेव्हा त्यांचं वय किती होतं? 29. म्हणजे माफ करा मला इकडच्या घडलं, पण इकडच्याला जास्त माहिती असते कारण ते ग्रंथाचं पठण करतात. बरं ठीक आहे, पण मी माझ्या मतावर ठाम आहे. तर अशा ज्या घटना आहेत ह्याच्यामुळं सिद्धार्थाने गृहत्याग केला असं सांगितलं जाते. तो बाबाला म्हणतो की तर्कहीन आहे. याचं कारण सांगताना ठेवलं जातं की एखाद्या माणूस जेव्हा 29 वर्ष होतो तेव्हा त्याच्या घरात तो जन्माला आला तेव्हा हा 29 होईपर्यंत घरातला कोणी जाता लावत नाही का? ऍक्च्युअली इलॉजिकल तर्कहीन गोष्ट. बरं त्याच्या घरात 29 वर्ष होईपर्यंत कोणी वृद्ध होत नाही का? आजारी होत नाही का? कोणी मरण पावत नाही का? असं जर पाहिलं तर ही गोष्ट कशी आहे, विश्वास ठेवण्यासाठी कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे जे काही आहे हे कारण सिद्धार्थाच्या गृहत्यागाची कारणं नाकारलेली आहेत. त्यांनी सांगितलेले कारण काय ते असं म्हणतात की ते रोहिणी नदीच्या पाण्यावरून सिद्धार्थ गौतम नाही का शाक्य आणि कोलिया यांचं रोहिणी नदीच्या पाण्याचे सुविजित दिवस जेव्हा आले, आता आषाढ पौर्णिमा काय पेरणी दिवसच ना, जुलै ऑगस्ट मे जून वगैरे जुलै, मग हा पिरियड आला की नंतर पाणी कोणी घ्यायचं प्रथम त्याच्यावरून काय व्हायचे, भांडणं व्हायचे. आणि भांडणं दरवर्षी असल्यामुळे ते एकाच त्याचा निकालच लावायचा असं कोणी ठरवलं, संघाने एका सभेने ठरवलं. त्यांची सभा होती, संघराज्याची सभा. त्या संघराज्याच्या सभेमध्ये असा निर्णय घेण्यात आला. आणि तो निर्णयापूर्वी हा सिद्धार्थ जेव्हा आता वयात आला आणि त्या संघाचं जे काही वय होतं, त्या संघाचा सभासद होण्याचं जे वय होतं समजा 18 असेल तर 18 वर्ष झाल्यानंतर त्या संघराज्याचा त्या सभेचा सभासद होणं शक्य होतं. आणि त्याप्रमाणे तो सभासद त्या संघाचा सभासद झाला. आणि झाल्यानंतर सिद्धार्थ त्याचे काही कंडिशन असतात, असा कोणी ह्या संघाचा सभासद होऊ शकतो, ह्या सभेचा सभासद होऊ शकतो. त्यासाठी काही कंडिशन्स आहेत की ह्या सभेचे जे निर्णय आहेत त्याला ते काय पाहिजे, मान्य पाहिजे, तो निर्णयाला विरोध करणार नाही, अशा प्रकारच्या काही कंडिशन्स काही अटी असतात आणि मग त्याला सभासद केला जातो.
तर अशा प्रकारे सिद्धार्थाला त्याचा सभासद केला गेला आणि सभासद केल्यानंतर हा निर्णय आला. काय असा निर्णय पुढे आला की रोहिणी नदीचे पाणी पुढे घ्यावं, शाखेने पुढे जर केली पाहणार असेल तर युद्धाचं काय करा, युद्धाचा ठराव पास केला. युद्धाचा ठराव पास केला आणि ठरवलं की जो कोणी जिंकेल तो रोहिणी नदीचा पाणी घेईल. परंतु सिद्धार्थ उठला आणि त्यांनी मात्र काय केलं, त्या निर्णयाला विरोध केला. जो संघाचा जो कोणी अध्यक्ष असेल, हेड होता, त्याला त्याचा फार वाईट वाटलं की बाबा असं आतापर्यंत कोणी नाही, तो कोणी संघाला विरोध करू शकतो, उठू शकतो, बोलू शकतो, धाडसपणे सांगू शकतो की नाही मी सहमत नाही, असं आतापर्यंत कधी घडलंच नव्हतं. आणि त्याचा त्याला फार राग आला आणि त्याने ते नियम मोडल्यामुळे त्याला काही शिक्षा ठोकवण्यात आल्या. 4 प्रकारच्या शिक्षा, 4 प्रकारचे ऑप्शन त्यांना देण्यात आले. आणि असं होतं की त्याला ऑप्शन देण्यात आलं तुला काय केलं पाहिजे. तर त्याला सांगितलं तुझी पहिली शिक्षा अशी आहे की तू स्वतः सैन्यात दाखल झाला पाहिजे असं त्यांना सांगितलं. तर त्याला सिद्धार्थ कसं होणार, कारण त्यालाच त्याचा विरोध होता आहे बरोबर. त्यामुळे ते सिद्धार्थाला ती शिक्षा मान्य नव्हती. त्यांना दुसरी शिक्षा दिली होती आणि ती म्हणजे अशी की त्यांच्या वडिलांची जी प्रॉपर्टी आहे, वडिलांची जी प्रॉपर्टी आहे ती काय करायची, सगळी जप्त करून घ्यायची. सिद्धार्थ म्हणाला चूक माझी, अपराध माझा आहे, तर तुम्ही मला शिक्षा द्या, माझ्या आई वडिलांना करा, त्यांना कसं रस्त्यावर आणता. आणि म्हणून ती पण त्यांना मान्य नव्हती. तिसरी त्यांना एक तिसरा ऑप्शन दिला गेला आणि ते म्हणजे देहदान का पाशा पण म्हणू शकतो नाही का, देहत्यागाची. सिद्धार्थाला वाटलं ही पण शिक्षा जर आपण मान्य केली तर मग घडणार कोण, ते बदलणार कोण, की जे नको आहे मला ही परंपरा बदलायची आहे ना बरोबर, हे युद्ध हे मला बदलायचं आहे. तर का सांगितलं, कारण त्यांनी का बदलायचं, ते म्हणजे जर युद्ध केलं आपण आणि जर कोणीतरी जिंकला, कोणीतरी जिंकणार, तर समजा कोणीतरी जिंकलं आणि युद्धात त्यासाठी अनेक सैन्य करणार आहे. तर सिद्धार्थाचा प्रश्न असा आहे, अगदी साधा आणि सरळ, बालकाला उत्तर देता येईल एवढा साधा प्रश्न सिद्धार्थाचा आहे. त्या सिद्धार्थाचा प्रश्न असा आहे की तू एक कोणीतरी जिंकेल ठीक आहे, आणि जिंकल्यानंतर तू पाणी घे पण ठीक आहे, युद्धात मेलेल्या लोकांसाठी त्या पाण्याचा उपयोग काय आहे. किती साधा प्रश्न आहे. कोणी म्हटलं पाहिजे बरोबर आहे एका शब्दात, पण ती सभा काही ऐकायला तयार नव्हती. प्रश्न साधा होता, मेलेल्यासाठी ह्या जिंकल्याच्या पाण्याचा उपयोग काय. आणि म्हणून देहत्याग केलं तरी ह्या परंपरेच्या विरुद्ध लढणार कोण, आणि शेवटीच्या विरुद्ध लढणार कोण. म्हणून ती पण शिक्षा त्यांना मान्य नव्हती. आणि मग चौथा ऑप्शन जे होतं ते त्यांनी देश त्याग केला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी काय केलं, ग्रह त्याग केलं. अशा प्रकारचं लॉजिकल त्यांच्या ग्रह त्यागाचं सांगितलं जातं. ही आपण दुसरी घटना पाहिली. तिसरी घटना जी आहे त्याच्यानंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं, आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर ते बुद्ध गावापासून पुढे गेले, सारनाथला गेले. फार शॉर्टकट पूर्ण स्किप केला आता. काय पुढे पोहोचले जातात, सारनाथला पोहोचले, सारनाथला पोहोचले. किती फास्ट आहे, फास्ट आहे. तर ते बुद्धत्व प्राप्त झालं आणि बुद्ध घ्यायला सिद्धार्थ कोण झाले, गौतम झाले. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, बरोबर आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. मला पुढे वाक्य होऊ शकतात या तुमचं काय चुकलं मला इथे त्रास होतो. ठीक आहे, विषय बने जेंट्स काय नाही. तर आपण फास्ट पुढे बोलतो आता सारनाथला. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले आणि ते सारनाथला पोहोचले. त्यासाठी पोहोचले, त्यांना ते ज्ञानाची प्राप्ती झाली होती. ते ज्ञान कोणाला द्यावं त्यांना प्रश्न पडला होता. तो त्यांनी कमलदलाकडे पाहिलं, कमलदल त्यांनी पाहिलं. कमलदलावरून त्यांना असं वाटलं की आपण जाऊ शकतो. ब्रह्मसंपत्ती आले वगैरे 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 डायरेक्ट सांग. पण त्यांना असं वाटलं की एवढी मोठी जी शिकवण आहे कोण फेडू शकेल, कोण समजू शकेल. तर त्यांना वाटलं की हे 5 पाली राजस जे आहे ते फेडवू शकतील. त्यांना वाटलं का फेडू शकतील, त्यांना वाटलं की ते आधीच त्यांच्याबरोबर राहिलेले होते. ते आधीच सत्याच्या सुधारता ग्रहत्याग करून बाहेर पडलेले होते. जसं सिद्धार्थाचा ग्रहत्याग आपल्याला माहिती आहे, त्यांच्या ग्रहत्यागाचे कारण आपल्याला अजून काय माहिती आहे. पण त्यांनी देखील काय केलं होतं, बरोबर, त्यांनी ग्रहत्याग केला होता.
आणि ज्या कारणासाठी सत्याच्या शोधासाठी सिद्धार्थ बाहेर पडले त्याच कारणासाठी ते पण बाहेर पडले होते की त्यांची समजण्याची जी काही क्षमता होती आकलन क्षमता होती निश्चितच उर्वरित लोकांपेक्षा काय होती उच्च होती असं भगवंतांना वाटलं आणि भगवंत पुढे गेले सारनाथला गेले आणि सारनाथला पोहोचल्यानंतर मग त्यांनी त्याची पण फार मोठी हिस्ट्री होती तिला पण स्किप करू आपण नाही त्यांनी ठरवलं होतं ना त्यांचा आपण सन्मान नाही करायचं असं करू तसं करू तो म्हणणार तसं नाही असं करू म्हणजे कसं जिरवू एकदम नाही वाटत बरोबर सांगायला सरळ सोप्या भाषेत आहे कशी जिरवू अशी प्लॅनिंग केली आणि का बरं केली यांनी आपला साथ सोडला कशासाठी वा 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 नाशिक त्याने हा मार्ग सोडला होता आणि आता मात्र शेवटी आला शेवटी आता आला तो नसताना वाटलं आणि मला याची काय आता आपण जीव वस्तू ठरलं आणि ठरल्यानंतर तशी जीवाचं एक पण कॅरी ठरली असेल या प्राणीला जास्त कष्ट लागत नाही कारण इथं जास्त आधी जास्त आहे 3 बीट आहे एक्सपांडेबलची गरज आहे ही जी प्लॅनिंग आहे कोणाची जीवाची 3 बीट आहे ना तर त्यामुळे ते लवकर प्लॅनिंग केली आणि सिद्धार्थ आले आल्यानंतर जसे जसे जवळ येऊ लागले तेव्हा भगवंत जसे जसे जवळ येऊ लागले तसं तसं यांना काहीच कळलं नाही कोणाचं काय झालं म्हणून एक जण काय करतो एक जण पाणी घेतो एक जण पाणी घेतो एक जण पायावर ओततो दुसरा तरी काय करतो दुसरा कापडाला तरी पाय पुसून घेतो ठरलं काय करतात काय बघा काय जादू आहे काय किमी आहे कशाची किमी आहे कशाची किमी आहे यस 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 धम्माची किमी आहे कशाची किमी आहे धम्माची किमी आहे धम्म जे आहे ते सिद्धार्थ गौतमामध्ये जेव्हा वास करायला लागतो तो सिद्धार्थ गौतम कोण होतो बुद्ध होतो आणि बुद्धाच्या ह्या कायाच्या माध्यमातून एक्सप्रेस होतो कोण होतो तो धम्म होतो त्याची किमी आहे त्याची जादू आहे त्याचं न्याय काय आपोआपासून झालं काय बरोबर आणि मग त्याच्यानंतर मग त्यांचा संवाद झाला त्या 5 लोकांचा त्यांचा तर असं का घडलं त्यांना प्रश्न पडला आपण ठरवलं एक वेगळ्याकडे का करायला आता असं काय घडलं तर त्यांच्यावर जो काही आपण ओरा होतो त्यांचं काही ते पुण्याचं बळे होतं आपण तो एवढा असतो बुद्धामध्ये आपण तसं बरं तरुजम असं म्हणतो बुद्धांना तसं बरं तरुजम 10 प्रकारचे बरं त्याच्या अंगी असतात ते युक्त असतात आणि तो ठिकाणी दाखवत असतात अशा प्रकारचे जे काही ते जे बल होते त्या बलामुळे असं काही सरळ गळत राहते आणि मग त्यांना आपोआप असं वाटलं की असं काय झालं आणि म्हणून काही प्रश्न त्यांनी भगवंतांना विचारण्यास सुरुवात केली आणि आज थोडासा संवाद आहे अतिशय छान आहे ते त्यांना असं प्रश्न पडला आपण सगळे गावामध्ये एकत्र होतो ना एकत्र काय तू आमची साथ सोडली मग पुढे काय झालं आम्ही इकडे आलो तू तिकडे गेला मग पुढे काय झालं मग असं त्यांना जाणून द्यायचं होतं आणि म्हणून ते असं म्हणतात की आपण जेव्हा तपश्चर्या करत होतो आणि तेव्हा तू तपश्चर्या सोडला तर आता तुला असं वाटत नाही का तपश्चर्या महत्वाची आहे तपश्चर्या करणं महत्वाचं आहे तपस्येचा विश्वास श्रद्धा तुझी रडली का अजून नाही आहे का अशा प्रकारचा प्रश्न ह्या 5 पारिवाचकांनी विचारलेला आहे पंचवर्ग दृष्टीने नाही 5 पारिवाचकांनी विचारलेला आहे आता नंतर पंचवर्ग दृष्टी बरोबर आहे ना तर मग त्यांनी तो प्रश्न त्याला विचारला 5 पारिवाचकांनी आणि बुद्धाने सांगितलं नाही माझा अजूनही त्या तपस्येवर अजिबात विश्वास नाही आणि माझा त्याच्यावर का विश्वास नाही हे सांगताना बुद्ध पुढे म्हणतात त्याचं म्हणतात की बघून की मानवी जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोकं आहेत मानवी जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत त्यातला पहिला असा म्हणतो म्हणजे मानव जात जे आहे समाजामध्ये लोक राहणार आहेत ते 2 विचाराचे त्याची 2 आत्यंतिक टोकं आहेत जी विचाराची टोक आहे एक असा टोक आहे मानवाचा तो असा म्हणतो खा प्या आणि मजा करा कारण उद्या नाहीतरी कधी मरण येईल काही सांगता येणार नाही त्यामुळे जेवढं जेवढं खायचं तेवढं खा नवीन ठिकाणी नवीन हॉटेलमध्ये जा काय बरोबर आणि खा प्या आणि मजा करा कारण उद्याचं काही भरोसा नाही मग आज नाही उद्या मरायचंच आहे तर मग सोडायचं कसं आहे ना तर हा एक टोक आहे हा खूप मोठा
मोठा वर्ग आहे, खूप 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 मोठा वर्ग आहे. हा काय भारताचा प्रश्न नाही, हा कोणाचा आहे? मानवी जीवनाचे जे काही विचाराचे दोन टोक आहेत त्यातल्या एका टोकाचा विचार आहे. माणसाच्या टोकाचा विचार हा नाशिकचा भारताचा विचार नाही आहे. कारण माणूस नाशिकला भारताचा आहे का? माणूस कुठे आहे? तिथं तिथं दोन विचार आहे काय ना बरोबर. म्हणून बुद्ध काय सांगतात ते की माझ्या काल तपश्चर्येवर विश्वास नाही, आत्मप्रचार काल विश्वास नाही सांगतात त्यांना. आणि आपण आज या पाहतो ते आज सांगतात. आज का पाहतो आपण की त्यांनी आज सांगितलं, आज आषाढ पौर्णिमेला म्हणून आपण ते आज पाहतो. दुसरं काय सांगितलं त्यांनी? दुसरं असं एक टोक आहे का बाल पोटाचं दिसत नाही कधी इतकं काय असा एक टोक आहे की सर्व वासना मारून टाका कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहे. सर्व वासना मारून टाका कारण त्या काय पुनर्जन्माचे मूळ आहे. पुनर्जन्म का होतो? वासना राहिल्यामुळे. पुनर्जन्म काय राहतो? दुःख का होतो? भगवंताने दुःखाचे 7 प्रकार सांगितलेले आहेत. त्याचं काही पुढे जाणार नाही. दुःखाचे 7 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातलं पहिलं सांगताना म्हणतात ते जन्म आहे ना. म्हणून ते निरंजनामध्ये भगवंताचा पात्र असं उलट केलं होतं. आपण जन्म झाला की पेढे वाटतो, मुलगा झाला तर पेढे, मुलगी झाली तर किती पाठांतर आहे. मुलग्यासाठी तर 10 दिली संदर्भात नाही गरज पडत. पण भगवंत काय म्हणतात? दुःखाचं 7 कारण आहे. त्यातलं पहिल्या नंबरचं कारण काय? जन्म. समजा लोकांना आणि प्रोसेसच्या मित्रांना माहिती आहे की भगवंताने सांगितलेलं आहे की जन्म दुःखाचं मुख्य कारण आहे. मग जन्म दुःखाचं मुख्य कारण आहे तर जन्माचं कारण काय? म्हणजे पहिली गोष्ट दुःख आहे ना. पहिली गोष्ट काय? दुःख आहे. दुःखाचं कारण आता पाहिलं तर सांगा दृश्य. पहिली गोष्ट तर दुःखाने हे जग मजबूत भरलेलं आहे, बरोबर आहे. त्याचं कारण काय? जन्म आहे. जन्माचं कारण काय? वासना. हा, वासना न संपल्यामुळे जन्म आहे. जन्म आहे पण दुःख आहे. काय बरोबर? असं कोणी नाही आहे तुझं सुखी आहे. जो असा म्हणतो तुम्ही सुखी आहे, जो म्हणतो तुम्ही सुखी आहे, हा मोठा इंटरेस्टिंग प्रश्न आहे बरं. हाऊ आर यू? आय एम फाईन. तो पूर्ण यू ऐकत नाही. हाऊ आर म्हणतात तो यू ऐकायला त्याला वेळ तो म्हणतो आय एम फाईन. सब फाडलं सर वाटतं. हाऊ आर यू ऐकायला वेळ आय एम. अरे असं कसं होऊ शकतो? फाईन आहे तर नाही आहे एवढं विचार थोडा वेळ तर घे. काय करू आपल्याकडे नाही. मग एवढा विचार करायला आपण वेळ नाही. म्हणजे आपण कसे आहोत ते म्हणजेच 2 ओळ्या इंग्रजीमध्ये. व्हॉट इज दिस लाईफ फुल ऑफ केअर. व्हॉट इज दिस लाईफ फुल ऑफ केअर. वी हॅव नो टाइम टू स्टँड स्टिल. What is this life? Full of care. We have no time to stand still. हा काळजीने, चिंतेनं, दुःखानं कुटुंब भरलेलं जीवन आहे. बट वी हॅव नो टाइम टू स्टे. थोडं थांबायचं. स्टे म्हणजे थांबायचं. आणि स्टेअर थोडं बघायचं, नीट बघायचं की खरंच मी सुखी आहे का सुखी आहे. वी हॅव नो टाइम टू स्टे. आपल्याला काय इकडे बाहेर सांगा बरं, बाहेर काय सांगा. म्हणून खरं तर माणूस कसं आहे दुःखी आहे. पण मी दुःखी आहे की सुखी आहे हा प्रश्न पडणे का त्याला वेळ नाही आहे. वी आर नो टाइम टू स्टे असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपण पाहतो आणि बुद्धाने हे त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना ही गोष्ट सांगितली. काय सांगितली? की अजूनही माझा तपासणीवर विश्वास नाही. त्याचे हे 2 टोके आहेत. ज्या कारणास्तव मी काय करत नाही त्यावर विश्वास ठेवत नाही. ते पुढे असं म्हणतात जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामावणी शांत करू शकत नाही, आत्मक्लेशाच्या दरिद्री जीवन जगून तुम्ही स्वतःला कसे काय जिंकू शकता? तो कामावणी आहे तो आत्मक्लेशाने काय होऊ शकत नाही, क्षमू शकत. हे क्षमू शकत नसाल तर ते असं विचारतात तर तुम्ही कसं काय जिंकू शकाल? तुम्ही जिंकू शकत नाही. तर ही गोष्ट मग ते आज जे काही पारिवारामध्ये त्यांना काय होते पडते ते मान्य करतात की ज्या अडलतट्टूपणा त्याचा जो होता तेव्हापासूनचा, ठीक आहे,
तेव्हा तुमचा थोडंसं वाढेपट्टपणा ते असं म्हणतात पुढं त्यांना की जेव्हा तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त व्हाल तेव्हा तुम्हाला ऐहिक सुखभोगाची इच्छा राहणार नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या शारीरिक गरजेनुसार खा प्या. माझा मार्ग होत आहे खाऊ पिऊ नका असं नाही, पण कसं शरीराची गरज समजल्यासारखं वाटते ना? मला तर नाही समजलं. शरीराची गरज जी आहे ना, आता मी आम्ही कर्मचाऱ्यांच्या आता शिकवून आलो, आमच्या ग्रुपमध्ये चर्चा सुरू होती. समजल्यासारखं वाटते ना? तुम्हाला समजतं, तुम्हाला शुभेच्छा आहे. मला समजायला फार कठीण वाटतं त्या गोष्टी, म्हणजे किती सोपं वाटतंय. हा काय मजा करा असं पण करू नका आणि आत्मक्लेश करू नका. तुम्ही शरीराच्या गरजेनुसार काय करा, खा असं ते म्हणतात. म्हणजे ह्या देहामध्ये तुम्ही जो चित्त वास करतो तो तुमच्या चित्ताची शुद्धता करण्यासाठी उपयोगी पडणारा, हे आपण काय बंद नाही केलं, आपण काय युट्यूब बंद करणार. त्यांना माझी फार आठवण काय करा. माझ्या मित्राने सांगितलं की हे बंद करून चालत नाही, युट्यूब पण बंद करावं लागते. हो, घराचा माझ्या मोबाईलचा नाही दोन्ही मला काय मान्य नाही. ते आजच्या पौर्णिमेला सांगतात, आषाढ पौर्णिमेला की मला दोन्ही मान्य नाही. आणि म्हणून ते सांगतात जेव्हा तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त व्हाल तेव्हा तुम्हाला ऐहिक सुखभोगाची इच्छा राहणार नाही. ऐहिक सुखभोगाची इच्छा राहणार नाही तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरात गरजेनुसार आहारी प्या. याला मी काय म्हणतो मध्यम मार्ग असं म्हणतो. पण यातला एक गंभीर प्रश्न आहे जो सोडणं खूप कठीण आहे. गरजेनुसार खा हे समजायला खूप कठीण आहे. मला तुम्हाला कसं एका शिकत समजलं, मला हे अजून समजायला. आम्ही असं कर्मचारी समेलन होतो, कर्मचारी शिकत होता. त्या शिबिरामध्ये आपल्या ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली होती आणि मला पाठ्याचा मणक्याचा त्रास आहे, स्लीप डिसचा त्रास आहे. स्लीप डिसचा त्रास असल्यामुळे मला काहीतरी कॅल्शियम पाहिजे. आमच्या एका माझ्या व्यक्तीने सांगितलं की त्यालाही थोडासा त्रास आहे आणि मग त्यांना कोणीतरी सजेस्ट केलं किंवा असं जर असेल तर तुम्ही बकऱ्याच्या असे संदर्भ मान्य देत आहे. हे आलं पाहिजे, हे बरोबर आहे. बकऱ्याच्या पायाचा सूप घ्या, बकऱ्याच्या पायाचा सूप घ्या असं त्यांनी सांगितलं. आपण एक प्रिन्सिपल हसत खेळत प्लेफुली बट व्हेरी डिफिकल्ट अँड व्हेरी सिरियस प्रिन्सिपल वी आर गोइंग टू अंडरस्टँड. आम्ही एक अतिशय गंभीर आणि सिरियस आणि कठीण असं तत्व समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. द वे ऑफ अंडरस्टँडिंग इज प्रिन्सिपल. But principle is not so careful as the understanding is. Principle जे आहे ते कठीण आहे. Way of expression is ती गोष्ट अशी आहे किंवा त्यांना पण तो त्रास होता आणि मग डॉक्टरांनी काय सांगितलं बकऱ्याच्या पायाचा सूप प्यायला सांगितलं आणि मग त्यांनी भगवंताने सांगितलेली गोष्ट आठवली. आता बरोबर त्यांना आठवले मला कल्पना करूया. आता भगवंत काय म्हणाले, गरजेनुसार आणि डॉक्टरने काय सांगितलं आता गरज आहे. आणि मग त्याने काय केलं, सुरू केलं. आता याचा कोणती कलम लागते बरं, याची गरज आहे की नाही याचे कोणते निकष आहेत, निकष. आता दुसरा एक अनुभव तुम्हाला माझा पण अनुभव सांगतो. तुम्ही हा तो झाला माझा पण अनुभव आहे. मी पण 22 दिवस ऍडमिट होतो आणि त्याच्यानंतर मला पण डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही हेच करा. मी काही केलं नाही. बँकेमध्ये गेलो, पट्टा बांधून जायचो. माझे मित्र म्हणाले तुम्ही हे घ्या. मला काय म्हणणार. मग एखादी तर ते नारळाचं पाणी कसं कॅबिनमध्ये मिळतो, कॅबिनमध्ये नारळाचं पाणी मिळतो. हो म्हटलं वेगळी मिळतो सगळं होते नाही तर फक्त जरा मग इकडे सहज जायचं होतं. हो म्हटलं तर मला वाटतं याच नाशिकला पण मिळते नारळाचं पाणी, कॅबिनमध्ये मिळतो. तसं त्यांनी त्या बकऱ्याच्या पायाचा सूप कॅबिनमध्ये बँकेत होणार. सर तुम्ही घ्या ना, आता तर घ्या. नाही गोष्ट हे कोण घेतो आणि कोण घेत नाही.
इट डिपेंड्स अपॉन दी स्टेट ऑफ माइंड जे आहे, स्टेट ऑफ कॉन्शियसनेस जे आहे, ते चित्त आहे. म्हणजे आता इन्सिडेंट सेम आहे. गरज कोण ठरवणार? गरज कोण ठरवणार? एक व्यक्ती असा पण आहे की तो वाट पाहतो कधी संधी मिळेल म्हणून. एखाद्याचं भेटताना बोर होईल, त्या निमित्तानं काय होईल, बकऱ्याचा सूप. तर दुसरा व्यक्ती म्हणतो बा मरण आणि इकडे बकऱ्याचा सूप असेल, तर मी काय करतो, पुन्हा घेणारच आहे. काय माझ्या वाटणं समजेल नाही, नंतर बघू, तेव्हा तर पाठीची कडा चालणार आहे ना. तेव्हा तो दुसरा काय म्हणतो, मग एकच फेस तर लावू दे. म्हणजे हे प्रिन्सिपल जे वाटते बाबा बुद्धाने सांगितलं ते तेवढं सोपं आहे का? नाही. म्हणजे तसं जर विचार केला तर किती कठीण आहे ही गोष्ट. इथं कोणीच सांगू शकत नाही ही गरज यावी आहे म्हणून, कोणीच सांगू शकत नाही. बुद्धाने सांगितलं हा फक्त प्रिन्सिपल आहे. हाऊ टू अप्लाय, दॅट इज द मॅटर ऑफ विस्डम, दॅट इज द पार्टिक्युलर विस्डम. ती प्रज्ञा आहे, ती फरक करते. खरंच गरज आहे की नाही ते कोण ओळखते? तुम्हाला सोडून दुसरा कोणीच सांगू शकत नाही की गरज आहे की नाही. जर असं ठरवलं असतं सुखची गरज आहे तर सगळ्या आजारांना सुखची गरज पाहिजे होती, पण काही नाही ना काही नाही, म्हणजे ते काय युनिव्हर्सल प्रिन्सिपल नाही. म्हणून जो साधना करतो, जो साधना करतो तो मन. खातो पितो कोण? कोण खातो पितो? खातो पितो कोण? खातो पितो मन. खातो पितो मन. खातो पण मन आणि पितो पण मन. कारण खाण्यापिण्याचे सगळे आदेश, सगळे कमांड्स कोण सोडतो? दुसरं खातो. आज तेव्हा खातो तेव्हा याची कमांड येते. म्हणजे खातो पितो कोण? मन खातो. अशा प्रकारे बुद्धाने काय सांगितलं, थोडं मी जास्त तुम्हाला एवढं देणार होतो पण याबद्दल एवढा वेळ केला. तर अशा प्रकारे बुद्धाने कोणाला सांगितलं? आज पाडव्याला सांगितलं. आणि मग पुढचा प्रश्न पाचवाजेवानी आजच्या पौर्णिमेच्या दिवशी अशा पौर्णिमेला विचारला भगवंतांना. आणि भगवंतांना ते असं विचारतात, भगवंत ते सांगत त्यांना आणखी एक मुद्दा पुढचा सांगतात. तो म्हणजे असा, ते असं म्हणतात की दुःखाचं अस्तित्व मान्य करणे व ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच माझ्या शिकवणीचा उद्देश आहे. काय? दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि काय करणे, ते नष्ट करणे. बाबासाहेबांनी पण हे सांगितलं की धर्माचं प्रयोजन काय हे सांगताना बाबासाहेबांनी सांगितलं की दुःख नष्ट करणे हे धर्माचं प्रयोजन असं बाबासाहेबांनी सांगितलं. ही गोष्ट इथं 5 पारिभाषिकाला बुद्धाने सांगितली आहे की म्हणून आपण उलट केलं पाहिजे. जी बुद्धाने भगवंताने 5 पारिभाषिकाला जी गोष्ट सांगितली तीच गोष्ट धर्मांतराच्या वेळेस बाबासाहेबांनी आपल्या अन्यायाने सांगितली. तर धर्माचं काय प्रयोजन आहे ते दुःख नष्ट करणे, हे काय सांगतात? धर्माचं प्रयोजन. इथं पण कुठे सांगतात धर्माचं प्रयोजन काय, तर दुःख नष्ट करणे हे धर्माचं प्रयोजन असं ते म्हणतात. पण त्याच्यामध्ये एक वाक्य खूप महत्वाचं आहे. दुःख नष्ट करण्यापेक्षा एक खूपच महत्वाचा आहे आणि तो म्हणजे कुठला असेल तर दुःख मान्य करणे. दुःख मान्य करणे हवारी म्हणतो तुम्ही फाईन म्हणणार असेल या जन्मात शक्य नाही. कारण जो फाईन आहे त्याला कशाची गरज आहे? फाईन माझ्या धर्माची गरज आहे का? धर्माकडे किती लोक येतात बघा ते. कारण गरज वाटते का? गरज नाही. अन्नाची गरज आहे की नाही? अन्नाकडे जातो म्हणजे आपण किचनकडे बरोबर आहे. वस्त्राची गरज आहे की नाही? किती वेळ घेतो आपण निवडायला, आजचा कोणता आहे बरोबर, त्याची गरज आहे की नाही? तशी माणसाला धर्माची गरज आहे असं रिअलाइज झालेलं नाही. का रिअलाइज झालं नाही? उदाहरण वाक्य बघा, कारण मी दुःखी आहे हे जोपर्यंत त्याला रिअलाइज होत नाही. पण ह्या जगातल्या बहुसंख्य लोकांना फाईन जोपर्यंत वाटते तोपर्यंत त्याला सगळं काही मिळेल, सगळं काही मिळेल, पण त्याला मार्ग मिळणार नाही. पण त्याला मार्ग नाही मिळणार त्याच्या चालण्याला काय अर्थ आहे, त्याच्या धावण्याला काय अर्थ आहे? तुम्ही किती वेगानं धावता त्याच्यापेक्षा कोणत्या दिशेने धावता ते जास्त महत्वाचं आहे. त्याला मार्ग नाही मिळाला तो धावतो, त्याला पोहोचतो असं म्हणतो. आणि भगवंताने त्या अंगुली मारायला सांगितलं तू धावतो बरे, मी थांबलोय काय बरोबर असं
समजेल काय तो धावतो कुठं धावतो तो धावतो तो मी नाही ना प्रबंधन मी नाही मी थांबलेलो आहे बरोबर मी थांबलेलो आहे म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे पहिल्यांदा मी दुःखी नाही हे मान्य केलं पाहिजे दुःखी आहे की नाही हा प्रश्न नाही आहे ना नीट आहे का आपण दुःखी आहे की नाही हा प्रश्न नाही प्रश्न कसा आहे आपण दुःखी आहे हे कसं समजेल हा प्रश्न आता बरोबर आहे कोणतं जास्त बरोबर आहे दुसरा जास्त बरोबर आहे दुसरा जास्त बरोबर आहे हे समजत नाही माणसाला काय समजत नाही मी दुःखी आहे माणसाला समजत नाही आणि माणसाला मी दुःखी आहे हे समजत नाही हे पण समजत नाही तेव्हा त्याला समजावणं फार कठीण होतं बरोबर त्याला समजावणं फार कठीण होऊन जाते त्याला खऱ्या अर्थानं अंधार म्हणतात तो अंधाऱ्या खोलीमध्ये आहे प्रकाशाची भाषा त्याला सांगायची आणि तो जन्मजात अंधार आहे जन्मजात अंधार आहे पुन्हा तो अंधाऱ्या खोलीमध्ये आहे आणि त्याला प्रकाश सांगायचा तसं हा जीवन जगताना तो म्हणतो मी दुःखी नाही आणि मी दुःखी नाही असायला आहे की नाही हा प्रश्न पडत नाही त्याला आपण जाऊन सांगितलं तू दुःखी आहे तू आपल्याला वेळात काढेल आणि सगळे शहाणे माणसं आपल्या दृष्टीने वेळेत असतात आलं का लक्षात हे सगळे बुद्धासारखे शहाणे माणसं तुमच्या माझ्या दृष्टीने काय असतात हे वेळे असतात जेव्हा तुम्ही संपत्ती जमा करतात तेव्हा ते संपत्ती त्याग करतात जेव्हा तुम्ही मुलं बाळ होत नाही मग काय काय उपाय करतात तेव्हा झालेला बोला सोडून देतात जेव्हा तुम्ही लग्नाकडे पुरी पाहत घेतात सुंदर शिशुदाला सोडून देतात कोण आहे येडा आहे ते येडा ही माणसं आपल्या दृष्टीने कशी असतात वेळी असतात आणि त्यांच्या दृष्टीने आपण कसे असतो सांगा सांगा निगेटिव्ह मार्किंग नाही सांगा आपण कसे असतो आपण पण त्यांच्या दृष्टीने असतो वेळे असतो तसं बुद्धाने त्यांना सांगितलं आणि मग असं सांगितल्यानंतर मग पुन्हा एक प्रश्न ते विचारतात कोण विचारतात कोण विचारतात येस पाच परिवार पुन्हा प्रश्न विचारतात हे समजलं की बाबा तुझा जो काय धर्म आहे त्याचं प्रयोजन काय ते नियोजन काय की माणूस दुःखी आहे त्याने मान्य करणे आणि दुःखाचं समाधान करणे ह्या तुझ्या धर्माचं प्रयोजन आहे ते कसं करायचं असं ते विचारतात कोण पाच परिवार आणि मग असं विचारल्यावर बुद्ध त्यांना काय करतात बुद्ध त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान बुद्धाला झालेला साक्षात्कार निर्वाणाचा साक्षात्कार ज्ञानाची प्राप्ती ही हा प्राप्ती ज्ञान याच्याकरता परफेक्ट शब्द अनुभव कोणतं चांगलं आहे पहिले दोन तर चांगलंच आहे कोणतं सर्वात चांगलं आहे अनुभव बरोबर आहे अनुभव पाच पारिभाषिकाला शेअर करतात आणि मग ते शेअर करताना आपण त्याला सिद्धार्थाच्या भाषेमध्ये काही नावं केलेली आहेत अष्टांग मार्ग विशुद्धी मार्ग शील समाधी मार्ग 10 पारमिता असे आपण त्याला नाव देतो आपण याला तत्वज्ञान पण म्हणतो आपण याला फिलॉसॉफी पण म्हणतो आपण याला धर्म पण म्हणतो आपण याला मार्ग पण म्हणतो पण हा कोण आहे हा अनुभव आहे हा अब्स्ट्रॅक्ट नाही भाववाचक शब्द आहे अनुभव आहे हा अनुभव भगवंत आज पारवराजे काय करतात शेअर करतात आणि ऐकता 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 पाच परिवाराचं व्हेरी गुड मला कळा त्यांच्याकडे वळवलं कधीची गोष्ट आहे ती आज त्याचा सगळ्यात पहिल्यांदा कोण होतो कौंडिन्य होतो कौंडिन्यच पहिल्यांदा का होतो याची पण हिस्ट्री आहे पण सांगणार नाही मला प्रश्न पडला पाहिजे पुढच्या वेळी मला फोन करायचं सांगणार सांगा कौंडिन्यच पहिल्यांदा का आहे ना प्रश्न पाहत असताना एकच का सगळ्यांना सारखं सांगितलं ना पण भगवंतानी आहे ना बरोबर तर अशा प्रकारे आपण पाहिलं की हे जे पारिवारिक होते ते काय झाले पंचवर्गीय भिक्षूमध्ये कन्व्हर्जन झाले पाच पंचवर्गीय भिक्षूंमध्ये काय झालं कन्व्हर्जन झालं परिवर्तन झालं त्यांनी विनंती केली की आता आम्ही तुला गुरु मानतो बाबा आमचं चुकलं आम्ही तुम्हाला काय करतो
गुरु म्हणतो आमचा स्वीकार कर, आणि मग भगवंत म्हणतात हेही भिक्खवे. आणि मग भगवंत काय म्हणतात, काय म्हणतात ते, कोणती कथा म्हणतात ते, चरत भिक्खवे हेही भिक्खवे म्हणतात पहिल्यांदा. ते जेव्हा यातना करतात, याचना करतात, या म्हणजे तुम्ही आता काय झालं, धर्मामध्ये सामील झाले, आता झाले, माझ्यासारखा अनुभव तुम्हाला आला, मी अडकत आहे, तुम्ही पण अडकत आहे, आता आपल्यामध्ये कसलाही भेद नाही, या दृष्टिकोनातून कसलाही भेद नाही, दुसऱ्या दृष्टिकोनातून कसलाही भेद नाही. आता खऱ्या अर्थानं आता काय झालेलं आहे, आता खऱ्या अर्थानं त्या कोणीचा चंद्र झालेला. आता एक चंद्र नाही, किती झाले, 6 शुद्ध धरून 6 चंद्र झाले. एक चंद्र आला आणि 5 परिणाम चंद्र करून गेला, पूर्ण चंद्र करून गेला. हे चंद्राचे काय झाले, पूर्ण चंद्र झाले, पौर्णिमेचे चंद्र झाले. आणि हे झाल्यानंतर मग काय म्हणतात, हे भिक्खवे, काय म्हणतात, संत भिक्खवे चाही कमी बहुजन हिताय बहुजन शिकाय. हे भिक्षुंनो, आठवड्याचं कारण नाही, हे भिक्षुंनो, तुला काय करा, बहुजनांच्या कल्याणासाठी, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी काय करा, सर्व दिशांना जा, असं ते म्हणतात. ते सर्व दिशांना जातात. आणि तशा प्रकारे ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण म्हणतो धर्मजयंती, इथं धर्माचा जन्म झाला, इथं धर्माचा जन्म झाला. बुद्धाचा जन्म बुद्ध वेळेला झाला आणि धर्माचा जन्म सारनाथला झाला. आणि हा धर्माचा जन्म झाल्यामुळे आपण याला ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन असतो. त्याला ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन असं म्हणतो. आणि जर तुम्ही हँडबिल वाचत असाल तर तुम्हाला दुसरा आणखी एक शब्द तुम्हाला वाचायला मिळत असेल, तो म्हणजे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन. असा वाचायला मिळतो, यस, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन असा एक शब्द तुम्हाला वाचायला मिळतो. आणि तो कसा म्हणतो मग, की हा भगवंताचा धम्म बुद्धाच्या काळामध्ये हे 5 अनंत नाही, अनंतानंतर अनंत, अनंतानंतर अनंत. आणि त्या बुद्धाच्या काळी जणू काय जन्मोत्सव पूर्ण काय झाला होता, बुद्धमय झाला होता. पण असं असताना देखील काय झाला, बुद्धाच्या धर्माचा ऱ्हास झाला, बुद्धाच्या धर्माचा ऱ्हास झाला असं आपण पाहतो आपण. आणि नंतर पुन्हा अशोकाने काय केलं, परिवर्तन. हे बुद्धाचं धम्मचक्र जणू काय असं कल्पना करा, धम्मचक्राची कल्पना करा, त्याला एखादा दांडा असे कल्पना करा एखाद्या कोणाला. आणि हा दांडा ह्या धम्मचक्राचा अशोकाने 3ऱ्या शतकामध्ये आपल्या हातामध्ये घेतलं आणि पुन्हा त्याने काय केलं, गतिमान केलं. व्हेरी नाईस, गतिमान केलं त्यांनी, गतिमान केलं. आणि तरी देखील पुन्हा ह्या बुद्धाच्या धर्माचा काय झाला, नाराज झाला. बाबासाहेबांना राजाचे कारण खूप काय सुंदर सांगितलेलं आहे, पण मी तुम्हाला बसत राहावं लागणार आहे. मला वाटत नाही तुम्ही पण उठू शकतो म्हणून. बाबासाहेबांना तुम्ही सांगणार नाही, तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे काय डायलॉग ऐकायचं. तर बुद्धाच्या धर्माचे राजाचे कारण सांगताना बाबासाहेबांनी अनेक सांगितले आहे, पण त्यावेळेस सांगताना एक दोन गोष्टी तुम्हाला सांगितलं पाहिजे. असं पुनरावृत्ती का होत आहे बुद्धाच्या काळात, तर मला भक्ती आली, नवमुक्ती आली, धर्मचक्र काय झालं, लुप्त झालं. पुन्हा अशोकाने काय धर्मचक्र गतिमान केलं आणि पुन्हा तो लुप्त झालं. त्याचं काय कारण आहे, बरं त्याचे कारण सांगताना अशोकाच्या काळानंतरचे आपण काय पूर्ण मागं जाणार नाही, आजचा तो माझा विषय असतो. धर्माच्या त्याचे कारण आहे, त्याच्यावर एक दुसरं आपल्याला ठेवता येईल. तर बाबासाहेबांनी सांगताना सांगितलं की त्या काळाचा तो संदर्भ असल्यामुळे त्या काळी फक्त बुद्धच्या काळी किंवा अशोकाच्या काळी फक्त भिक्षू धर्माचा प्रचार करायचे, बरोबर आहे का, दुसरे कोणी करायचे नाही. कारण त्यावेळी 2च शब्द होते, उपासक आणि भिक्षू आणि उपासक. हा बरोबर, भिक्षू आणि उपासक 2च गोष्टी होत्या. एक तर भिक्षू नाही तर उर्वरित उपासक. जो भिक्षू नाही तो उपासक, त्या 2च गोष्टी होत्या. त्यामुळे प्रचाराचं काम आणि प्रचाराची पूर्ण कोणाच्या खांद्यावर होती, भिक्षूंच्या खांद्यावर होती. म्हणून बोलताना पुन्हा वारंवार बाबासाहेब भिक्षू 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 म्हणतात. हे मी म्हणत नाही, बाबासाहेब म्हणतात. त्याच्या काय सगळ्या गोष्टी सांगणार नाही, कारण काय काय खूप तिखट आहे, पण खूप नाही तिखट आहे तशा काही एकदम सांगत नाही. ते समजा का राज झाला, तर अशोकाच्या काळामध्ये ते म्हणतात की इथं पहिली गोष्ट म्हणजे अशी परंपरा होती, आपण पाहिलं की भिक्षू
भिक्षाटनाला जायचा, बरोबर? भिक्षाटनाला जायचा आणि भिक्षाटनाला गेल्यानंतर तो धम्मदक्षिणा द्यायचा. धम्म तो 5 घरी पण जायचा, बरोबर ना? तो जायचा, तो धम्मदीक्षा द्यायचा. धम्मदीक्षा दिल्यानंतर तो अन्न ग्रहण करायचा, म्हणजे भिक्षा ग्रहण करायचा. म्हणजे दीक्षेच्या आधी व्हेरी गुड, दीक्षेच्या आधी शिक्षा, दीक्षेच्या आधी शिक्षा, अशी नाही, शिक्षणाची शिक्षा. तो भिक्षू करत काय करायचा? बुद्धाच्या धर्माची शिकवण द्यायचा, म्हणजे शिक्षा द्यायचा. शिक्षानंतर भिक्षा घ्यायचा. याच्यामध्ये 2 गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट, भिक्षूला भिक्षा मिळाली, अन्न मिळालं, उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. त्या काळाच्या भिक्षूला काहीच नव्हतं त्या पलीकडे. आपण माझा नंबर आहे ना, कारण त्या काळच्या भिक्षूच्याकडे त्याशिवाय काहीच नव्हतं. म्हणून पहिली गोष्ट जी होती ती सॉल्व झाली. दुसरी गोष्ट काय घडली माहिती, ती खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट अशी घडली की उपासकाचा आणि भिक्षूचा संपर्क कायम राहिला, कम्युनिकेशन, संपर्क कायम राहिला. आणि संपर्क येत असल्यामुळे बुद्धाच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला सुरू राहिला. आणि म्हणून बुद्धाच्या धर्माचा राज होणे शक्य झाले नाही, बरोबर? कारण हे चालूच राहिलं. कारण कोणी येऊन दुसरं काही करू शकणार नाही मध्ये. पुढे काय झालं, असुराच्या काळामध्ये ह्या भिक्षूंना राजाशाही मिळाली, मोठे मोठे विहार निर्माण झाले. आणि मग भिक्षूकडे लोक विहारात जाऊन देवाला लागले, बरोबर? आता पण सुरू आहे ना, आपणच भिक्षूकडे जाऊन विहारात द्यायला लागलो. त्याकडे पण आपणच भिक्षूकडे जाऊन द्यायला लागलो. तर तुम्ही जेवून इकडे द्यायला लागला तर आम्हाला तुम्ही दाराकडे यायची गरज आहे का? आमची करू लागला आहे का, बरोबर? त्याच्यामुळे उपासकाची त्यांची नाड तुटली. नाड तुटल्यामुळे फक्त अन्नापुरतं आणि वस्तूपुरतं, भौतिक गोष्टीपुरतं संबंध राहिला. ते काही लोकांचा राहिला, सगळ्यांचा नाही, बरोबर नाही? आणि परिणामी असं म्हणतात की या संधीचा गैरफायदा घेत बाबासाहेबांनी वापरलेली गोष्ट असं आहे की अबौद्ध लोकांमध्ये असं नाही, बस थोडं तिकडचं मिळेल ना, अबौद्ध लोकांनी ह्या संधीचा गैरफायदा घेतला आणि ते पुस्तकाच्या घरी जाऊ लागले आणि ते अपप्रचार करू लागले. आणि त्या अपप्रचाराला हळूहळू लोक बळी पडू लागले. कारण मानवी पण असं आहे, एखादी गोष्ट तुम्ही एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, तुम्ही जर सतत सांगितलं तर त्याचा सबकॉन्शियस त्याचा काय होतं, परिणाम होतो. तुम्ही नंतर सांगण्याची गरज नाही, तोच ते म्हणायला आहे, बरोबर? अशा प्रकारे काय झालं, अशा प्रकारे ह्या धम्मचक्राचा आपण पाहिलं, ऐतिहासिक धम्मचक्र पाहिलं आपण. त्याचा राज का झाला, आपण फक्त हे 2 गोष्टी पाहिल्या, त्याची सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते. अशा प्रकारे राज झाला. आणि बाबासाहेबांनी हे रासाचं कारण सांगितलं का, की बाबासाहेबांनी तिसऱ्यांदा धम्मचक्र काय केलं, धम्मचक्र गतिमान केलं. आपण एक शब्द पहिल्यांदा वापरला होता, धम्मचक्र प्रवर्तन दिन. मी तुम्हाला दुसऱ्या शब्दाचं स्मरण करून दिलं होतं, तो धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन. आणि धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन ह्या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. धम्मचक्र जो स्वतः बुद्धाने काय केलं, तो धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. म्हणजे बुद्धाचं अनुकरण अशोकाने केला म्हणून तो अनुकरण झाला. तो धम्मचक्र प्रवर्तन पासून तो धम्मचक्र अनुप्रवर्तन झाला. कारण मूलतः कोणी केलं, बुद्धाने केलं. आणि तिसऱ्यांदा बाबासाहेबांनी या धम्माचं चक्र केला 1956. आणि हा धम्मचक्र हे करत असताना खरं तर इतकं सुंदर आहे, इथून सांगायला गेलं ना असं वाटते. मला सांगताना खूपदा मला भरून येतो. कारण बाबासाहेब वाचताना पण मला भरून येतो, बाबासाहेब सांगताना पण मला भरून येतो. की बाबासाहेबांनी जर वाचन तुम्ही जर पाहिले ना, तर याचे इन्स्टिट्यूट असं आहे की जणू काही आपल्या मुलाला, इथून एक मुलाला आपण जर जपतो ना, तसं बाबासाहेबांचं बुद्ध धर्मावरचं प्रेम दिसतं. तसं तुम्हाला काही प्रश्न नाही कारण की ते उत्तर सांगून येणार नाही, पण तुम्ही विचार करा. कसं बाबासाहेबांचं प्रेम आहे ना धर्मावरचं दिसते. दुर्दैवानं आपण त्यांच्या राजकीय क्षेत्राकडे बघतो, त्यांच्या आर्थिक क्षेत्राकडे बघतो, त्यांच्या सामाजिक क्षेत्राकडे बघतो, त्यांच्या अनेक प्रकारच्या क्षेत्राकडे बघतो आपण. ते वर्षाकाही व्यक्तिमत्व आहे, बहुआयामी व्यक्तिमत्व असं म्हणत असताना फारच कमी त्याच्या धार्मिक गोष्टीकडे बघितलं जातं. पण तसं काही बनलं. हा एवढा वेळ का गेला, 13 ऑक्टोबर 1935 ला एवढेला बाबासाहेब काय म्हटले होते, काय म्हटले, माझी 56ची गोष्ट आहे काही 35. एक
माणूस जेवढा बोलतो म्हणजे तेवढंच आहे का? तेवढंच आहे का? तेवढं नाहीये. ओत भरलेला आहे, तुझं ओत भरलेला आहे. पण खेळण्यासाठी ग्राउंड पण पाहिजे ना. सगळं गवत आला तर कसं खेळणार? बरोबर? ग्राउंड साफ करावं लागतं, पीस तयार करावं लागतं, नंतर बॉलिंग आणि बॅटिंग करावं लागतं ना. पूर्ण गवत झालं बॉलिंग करणार बॅटिंग करणार शक्य आहे का ते? त्या वाढलेल्या ग्राउंडवर खेळणं शक्य नव्हतं, म्हणून बाबासाहेब खेळत नव्हते. त्यांना ग्राउंड तयार करायचा होता, त्यासाठी त्यांनी तब्बल 21 वर्ष घेतली. आता 35 पासून मधलं म्हणून 21, पण ते 35 वर काय खरं नाहीये. त्याच्या मागणं तुम्हाला भरपूर संदर्भ सापडतील बाबासाहेबांचा. 1929 चा जळगाव जाऊन संदर्भ आहे. आता हे माझं दुसरं प्रोजेक्ट आहे त्यामुळे दुसरं सांगतो इथं. पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांकडे बघितल्यानंतर आपल्या एक मुलावर जशी आई वडील प्रेम करतात, तसं बाबासाहेबांनी धर्मावर प्रेम केलेलं आहे. तसं बाबासाहेबांनी धर्मावर प्रेम केलं. एकदा असं म्हणतात की पत्रकारांनी बाबासाहेबांना विचारलं, धर्मांतरणानंतरची गोष्ट, त्यांना विचारलं की डॉक्टर आंबेडकर, तुम्ही जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये काम केलं आहे जवळजवळ, पण जर आम्ही तुम्हाला असं विचारलं की तुमच्या कार्याचा शिखर बिंदू काय, शिखर काय, माहिती कोणाला पत्रकार विचारतो कार्याचा शिखर बिंदू, बाबासाहेबांनी उत्तराला सुरुवात केली आणि ते म्हटले धर्मांतर. आणि पत्रकार वाट पाहू लागले. त्यांना असं वाटलं की आता उत्तर देतील बाबासाहेब पुढचं काही बोललंच नाही. पत्रकाराला वाटलं ही सुरुवात आहे. बाबासाहेबांनी सांगितलं हा शेवट आहे. बाबासाहेब काय सांगितलं? हाच शेवट आहे, हाच सुरुवात आहे आणि हीच शेवट आहे. किती काम केलं बाबासाहेबांनी? असं उत्तर का दिलं की माझं उत्तर नाही. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला ही दिशा दिली आणि 15 ऑक्टोबरला नागपूरला श्याम हॉटेलमध्ये, तेव्हा शेड्यूल फेडरेशन होतं आपल्याकडे, त्यांचे राजकीय कार्यकर्ते बाबासाहेबांना भेटायला आले. तर जे बाबासाहेबांना धर्मांतराला विरोध केले होते, बाबासाहेब म्हटले तुम्ही आला तर तुमच्या सही, नाही आला तर तुमच्या रहित धर्मांतर करणार, धर्मांतर करणार, असं म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. ही गोष्ट काय सांगते? बाबासाहेबांचं प्रेम सांगते, बाबासाहेबांची श्रद्धा सांगते. त्या धर्मावर त्यांची किती पोच श्रद्धा होते. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी ते धर्मांतर केलं. 15 ऑक्टोबर 1956 संध्याकाळी श्याम हॉटेलला बाबासाहेब त्यांना राजकीय लोकांना आधीच भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांची सभा अरेंज केली. आणि राजकीय करताना संध्याकाळच्या 6 वाजता श्याम हॉटेलला सभा अशी अरेंज केली. बाबासाहेबांची सभा सुरू झाली आणि संचालन करताना बाबासाहेबांनी विनंती केली, बाबासाहेब आमच्या लोकांना काय करा, मार्गदर्शन करा. बाबासाहेबांनी त्या मार्गदर्शनाची सुरुवात कशी केली ते बघा. बाबासाहेबांनी त्या मार्गदर्शनाची सुरुवात कशी केली ते बघा. ते असं म्हणतात, बंधूंनो आणि भगिनींनो, बंधूंनो आणि भगिनींनो, मला याची जाण आहे की तुम्हाला धर्मापेक्षा राजकारण अधिक प्यार आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, मला याची जाण आहे की तुम्हाला धर्मापेक्षा राजकारणात अधिक प्यार आहे. माझं मात्र नाही आहे, मला राजकारणापेक्षा धर्म अधिक प्यार आहे. आणि आता याच्यानंतर माझ्या शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार. खूप काही गोष्टी पण सांगू शकतो. मी विचार करतो की आज ऐतिहासिक धर्मचक्र परिवर्तन केलंय. आज आपल्या सर्वोत्तम अत्युच्च अल्टिमेट गोल म्हणजे कोण? बुद्ध. त्यांच्या धर्माचा आज जन्म आहे, आज ती जयंती आहे, आज त्याचा शोध झाला, आज त्याचा जन्म झाला. त्याचा इतिहास आपण थोडं पाहत इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला काय दिसेल? मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला. आता मी प्रश्न विचारणार आहे की बाबा ह्या देशाची राज्यघटना कोणी लिहिली? संविधान कोणी लिहिलं? बाबासाहेबांनी लिहिलं. असं कोणी आहे तुमच्यापैकी किंवा तुमच्या शहरात कोणी विद्वान तर तो असं म्हणू शकतो की ही घटना आहे खूप चांगली, पण थोडं बरोबर नाही वाटत मला, अशी जर असते ना फार बरं झालं असतं. असं आहे कोणाची हिंमत? म्हणजे कशी आहे ती? परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. नोबडी कॅन से, कोणी म्हणू शकत नाही असं आहे नाही. म्हणजे मी तुम्हाला आता असं म्हणेन की तुम्ही आणि मी नाही, बौद्ध नाही, मी दलित पण म्हणत नाही. बौद्ध, तुम्ही, मी, दलित अशा अर्थाने म्हणत नाही. मी तुम्हाला हे सांगतो की या भारतातला प्रत्येक नागरिक आज जो सुरक्षित आहे, एक वाक्य झालं,
आणि ह्या भारताचा आज जो चेहरा आहे, आज जो नमुना आहे भारत, आज जो रूप या भारताचा आहे, जे जे काही चांगलं असेल ऑल क्रेडिट गोज टू, बरोबर, ऑल क्रेडिट गोज टू संविधान, कॉन्स्टिट्यूशन, फक्त कॉन्स्टिट्यूशन, फक्त संविधान. आपण जे आहोत, आपला जो काही विकास झाला, आपण जे फिरून उभं राहतो, याचं कारण काय काय आहे सांगा? काय? संविधान. शिक्षणाचे अधिकार, संपत्ती बाळगण्याचा अधिकार, बोलण्याचं स्वातंत्र्य, बरोबर, संवादाचा अधिकार, हे नसतं तर आपण कुठं असतो, बरोबर. म्हणजे आपलं आता मी एक शब्द वापरणार आहे, आपला सर्वांगीण विकास कशामुळे? संविधानामुळे. आपला सर्वांगीण विकास कशामुळे? संविधानामुळे. संविधानाने काय केलं असेल तर स्वातंत्र्य दिलं. स्वातंत्र्याची 40 वर्ष तुमच्या आणि माझ्यावरची वर्ष शॉवर, बरोबर. आणि जणू काही आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्याने भिजवून टाकलेलं आहे, काहीही द्यायचं राहिलेलं नाही. तरी देखील बाबासाहेब धर्मांतर का त्याचे कारण जेव्हा सांगतात ते म्हणतात स्वातंत्र्यासाठी धर्मांतर करा. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्या भरपूर लोकांना गोष्ट माहिती आहे. हा प्रश्न आहे तुम्हाला, प्रश्न विचारणार आहे, उत्तर देणार नाही, फक्त प्रश्न विचारणार आहे. बाबासाहेबांनी मी आता सांगितल्याप्रमाणे वर्ष वर्ष आणि वर्ष आपल्याला स्वातंत्र्याची वर्ष करून भिजवून टाकलं. ते बाबासाहेब म्हणतात, काय म्हणतात? स्वातंत्र्यासाठी धर्मांतर करा. आता माझा प्रश्न असा आहे, मग घटनेतलं स्वातंत्र्य नकली होतं का? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला, हा माझा प्रश्न आहे, उत्तर देणार नाही, विचार करा. अरे जर मग ते नकली नव्हतं, खरं होतं, तुमचा माझा सगळ्यांचा अनुभव आहे, त्याच्यामुळे आपण सगळे आता आहोत, हा आपला अनुभव बोलतो. बाबासाहेब असं का म्हणतात? स्वातंत्र्यासाठी धर्मांतर करा. आपण बघतो ऐतिहासिक धम्मचक्र आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने, की हा धम्मचक्राचा धर्माचा बाबासाहेबांचा काय संबंध आहे? आता माझा आणखी एक प्रश्न, जर संविधानामुळे सगळ्याच गोष्टी, सगळे सुख तुमच्या पायाशी आलेले आहेत, लोढतायत, हे सगळं खरं आहे, माझ्या पायाशी आले आहेत, लोढतात, हे सगळं खरं आहे, तर संविधानाच्या 6 वर्षानंतर धर्मांतराचा अट्टहास का? बरोबर आहे, एवढा ठेव का? इतका विरोध असताना सोबती पण सोबत राहत नाही. बाबासाहेबांची सोबती पण सोबत राहत नव्हते, बरोबर आहे. आपण पाहिलं की बाबासाहेबांच्या सोबती पण बाबासोबत नव्हते. असं असताना बाबासाहेबांनी अट्टहास धरला की धर्मांतर करणार, की धर्मांतर करणार. असं असं का? काय राहिलं होतं घटनेत? काय राहिलं होतं का? प्रश्न आहे. घटनेत काय नाही राहिलं, घटना परिपूर्ण आहे, त्याच्यामुळे सगळं बरोबर आहे. हे तुमचं माझं म्हणणं बरोबर असेल तर तुम्हाला विचार करा, एकतर घटनेत काय राहिलं असेल, नाही राहिलं तर मग या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याच्या 6 वर्षानंतर एवढा अट्टहास का? आणि ते म्हणतात काय संसार सुखाची करायची असेल तर धर्मांतर करा. धर्मांतर करा कशासाठी? धर्मांतर करा? संसार सुखाचे करायचे असेल तर धर्मांतर करा, असं बाबासाहेब म्हणतात. बरोबर ना? पुन्हा प्रॉब्लेम आहे. आपण जे म्हणतो घटनेमुळे संविधानामुळे सुखी झालो, पुन्हा सुखी झाल्यावर सुखासाठी धर्मांतर करा, असं बाबासाहेब का म्हणतात? खरंच आपण सुखी झालो की नाही झालो? बरोबर आहे, खरंच आपण सुखी झालो की नाही झालो हा एक प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे मला असं वाटते त्या होमवर्क आपल्या सगळ्यांसाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी आहे. आणि आज आपण तिथे पाहतो त्या ऐतिहासिक धर्मचक्र राहण्याचं आपण आषाढ पौर्णिमेला पाहिलं तर त्याला बाबासाहेबांनी किती सिरियस घेतलं, त्याचं कसं त्यांनी जाणून प्रवर्तन केलं आपण पाहिलं. आणि ह्या बाबासाहेबांच्या धर्मांतराचा आताचा वर्तमानाचा त्याला चिठ्ठा आहे. आता जर त्याला चिठ्ठा आहे, सोडायचं आहे, टाकायचं आहे, बरोबर आहे. आपण विचार करा, बाबासाहेबांना आपला बाप म्हणताना, बाबासाहेबांना दैनिक म्हणताना हा विचार करा, बाबासाहेबांची धर्मांतराची बॅलन्स शीट डोक्यात आहे की नक्यात आहे? हा विचार करा. आपण आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं असे अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे राहतात. जे माझ्यासमोर उभे राहतात ते तुमच्याही समोर उभे करण्याचा प्रयत्न केले. हा अतिशय चिंतनासाठी गहन विषय असं मला वाटतं.
निदान बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी तरी हा अतिशय गंभीर विषय असं मला वाटतं की बॅलन्स शीट पकडण्याची वेळ असं मला वाटतं तसं आपण करू शकतो आणि बॅलन्स शीट सुधारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं आपल्याला वाटू शकतो तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने की बाबा ही जी काही आषाढ पौर्णिमा आहे आपण याला धर्मोत्सव प्रवर्तन ह्या विषयात अनुसरून पाहण्याचा प्रयत्न केला असं होईल आपल्याला विचार करायला जरी प्रवृत्त ह्या प्रवृत्ताने केलं तरी मला असं वाटते की आपल्या सगळ्यांच्या वेळ कामी लागला आपण सर्वांनी मला बोलवलात आणि किती शांती चिंतन तुम्ही ग्रहण करताय कोणाच्या मानाला नाही ही तुम्ही बाबासाहेबांच्या प्रति तुमच्याबद्दल असलेल्या श्रद्धेची बाबासाहेबांचं नाव घेतलं की सुशासारखे आपल्या सगळ्यांचे काम करतात आहे ना बरोबर ही तिथी वेळ आहे